Dark side, light this bitch up. ओके, तो आज 26 जानेवारी 2022 73rd रिपब्लिक आपल्या कंट्रीचा. तर आता आपण इकडे बागशाला मैदानमध्ये आलोय. आपण मेडिटेशनचा प्रोग्राम तर ठेवणारच आहे, प्लस पहिले आपण झेंडावंदन करणार आहे तिकडे. चला आता बघूया, आपण आता झेंडावंदन करूया आणि आज 73rd रिपब्लिक डे आपण सेलिब्रेट करूया. थँक्यू. प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड. आज 73rd रिपब्लिक डेच्या ओकेजन वरती आम्ही हा मेडिटेशनचा प्रोग्राम सर्वांसाठी ठेवला आहे. जे पण इथे उपस्थित आहेत त्यांनी सगळ्यांनी या प्रोग्रामचा लाभ घेऊ शकतो. या प्रोग्रामचा मेन कॅरेक्टरिस्टिक्स आणि फीचर्स असे आहेत की कोरोना ओमिक्रॉन जो आता येतोय त्याच्यापासून मेंटली आपण प्रिपेअर कसं राहणार आणि मेडिटेशनचा वापर करून आपण आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी हे सगळे कसे आणणार याबद्दल हा प्रोग्राम आहे. तर जे कोणी बागशाळा मैदानमध्ये किंवा आजूबाजूला उपस्थित आहेत ते सगळेजण इकडे येऊन आम्हाला जॉईन करू शकतात आणि मेडिटेशनचा लाभ घेऊ शकतात. धन्यवाद. तर आपण एक
योगाचा प्रकार हा शिकणार आहोत, ज्याला उपयोगा असं म्हटलं जातं. याचे बरेचसे फायदे आहेत लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी. तर आपले शरीरामध्ये जे पण जॉईंट्स आहेत, या जॉईंट्सच्या मध्ये काही द्रव्य असतात जे या जॉईंट्सला स्मूथ वर्किंग चालू ठेवतात. तर आपण एक असा योगा शिकणार आहोत ज्याच्यामध्ये अगदी 2 ते 3 मिनिटं या दिवशी दिल्याने सकाळी आणि संध्याकाळी ह्या दिवसातून 2 वेळा केला जातो. याच्याने हाडांच्या जॉईंट्सच्या मधली जी पण द्रव्याची थर असते तिचं प्रमाण वाढतं. ऑल्सो त्याच्याने मेंदूमध्ये काही असे फ्रिक्वेन्सीज क्रिएट होतात ज्याच्याने आपलं इंटेलिजन्स शार्प होतं, कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढतं. आपण हा प्रकार आता शिकूया. खूप सोपा प्रकार आहे, याला म्हणतात उपयोगा रोटेशन मुवमेंट. तर हा 4 स्टेप्समध्ये होणार. 4 स्टेप्स मला एकदा आपण प्रॅक्टिस करूया सोबत आणि मग आपण 4 स्टेप्स इनलाईन करूया. राईट. स्टेप्स आहेत. स्टेप नंबर 1 आहे रोटेशन मुवमेंट. त्याच्यामध्ये आपण फक्त हातांचं रोटेशन शिकणार आहोत आणि हे रोटेशन आपण श्वासाशी संबंधित ठेवायचं असतं. तर ही आपली पहिली स्टेप असते. दोन्ही हात समोर, खांद्याच्या समोर, पुढच्या साईडला. येस, ही तुमची पहिली स्टेप असते. आता तुम्ही तसा श्वास आत घेता, आता तुम्ही जसं इनहेल करणार तशा हिशोबाने तुमचे हात आउटवर्ड साईडला म्हणजे बाहेरच्या दिशेला उघडताना, आणि एकदा बघून घ्या, तुमचा हात असा बाहेरच्या दिशेला उघडतो, पूर्ण हात उघडतो आणि मग पुन्हा तो बंद होतो. जसे तुम्ही मूठ आत बंद करता अशा प्रकारे. एक, जसा तुम्ही श्वास आत घेता, इनहेल करताना आपण हात ओपन करतो, अशा प्रकारे स्ट्रेच करतो बाहेरपर्यंत. आणि जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो यांना इनवर्ड मुवमेंट म्हणजे तुमच्या व्रिस्टची, कलाईची आतल्या बाजूला मुवमेंट करता करता आपण त्यांना पुन्हा नॉर्मल रोटेशन, नॉर्मल पोझिशनवर आणतो. तर हे असं होतं. मी इनहेल करता, श्वास आत घेता, श्वास बाहेर सोडताना आतल्या साईडला रोटेशन, हात पुन्हा जागेवर येतात. नॉर्मली एका पूर्ण श्वासामध्ये हातांचे 3 रोटेशन झाले पाहिजे. ही आपली पहिली स्टेप आहे. ते आपण मिनिमम 12 वेळा करणार. फक्त याच्याने तुमच्या करांच्या व्रिस्टमध्ये मुवमेंट होते आणि व्रिस्ट एवढं स्ट्रॉंग असतं. इवन ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर अशा थेरपीज हे प्रूव्ह करतात की व्रिस्टमध्ये जसे लिगामेंट्स डेव्हलप होतात किंवा ते द्रव्य डेव्हलप होतं, पूर्ण शरीरामध्ये त्याची डेव्हलपमेंट होते. ही आपली पहिली स्टेप आहे. सो लेट अस प्रॅक्टिस इट वन्स. आपण श्वास आत घेतो, आपण 3 वेळा प्रॅक्टिस करूया. फर्स्ट इनहेलेशन आणि हँड गोज आउटवर्ड मुवमेंट. जसा श्वास बाहेर सोडता, इनवर्ड डिरेक्शन, ओरिजिनल पोझिशन. येस, आपण हे 3 सेट रिपीट करूया. ते डोळे बंद करा आणि रिपीट करा. श्वास आत घेता घेता हाताची आउटवर्ड रोटेशन, हात पूर्ण उघडतात, जसं तुम्ही एक्झेल कराल हात पुन्हा ओरिजिनल पोझिशनवर येतात. राऊंड 1 एकदा अजून. तिसऱ्यांदा जो कर रहे होते ये सब कर रहे ना होते फटाफट जा. हा आहे आपला उपयोगा सेट 1. आता आपण दुसरी स्टेप शिकूया. तर दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला गुडघ्याचं रोटेशन करायचं असतं. 3 वेळा क्लॉकवाईज म्हणजे आपल्या डाव्या बाजूला आणि 3 वेळा उजव्या बाजूला अँटी क्लॉकवाईज.
तर ते अशा प्रकारे होतं की आपले दोन्ही टाचा टच असतात एकमेकांना, पाय सरळ असताना, हात तुमचे गुडघ्यावरती आणि फक्त गुडघ्याची रोटेशन अशा प्रकारे. राईट वर्ड्स. तर जेव्हा तुम्ही श्वास आत घेता गुडघे पुढे असून पुढून सरळ होतात, जेव्हा तुम्ही श्वास बाहेर सोडता गुडघे सरळ होऊन पुढे जातात. क्लिअर? एकदा आपण सगळे करून बघूया. प्लीज स्टँड अप. दीर्घ श्वास घ्या. जसा श्वास सोडा तुम्ही गुडघ्यांवरती हात पोचतील. श्वास आत जसा येईल तुमचे पाय सरळ होतील. फ्रॉम राईट साईड उजव्या बाजूला एक सेकंड. आणि श्वास बाहेर सोडताना तुम्ही पुन्हा ओरिजिनल स्टेटवर करा. उजव्या साईडनी आपण हे 3 वेळा करतो आणि मग डाव्या बाजूने 3 वेळा. कंटिन्यू करा 3 सेकंड. श्वास आत घेताना तुम्ही पुढे जाता आणि श्वास बाहेर सोडताना आपण मागे पोहोचतो. हे होतं उपयोग 3 स्टेप्समध्ये. लक्षात ठेवायचं आहे ब्रेस्ट मुवमेंट, नी रोटेशन आणि नेक मुवमेंट. आता आपण 4थी स्टेपकडे जाऊया. लेट अस फॉलो क्लिअर. श्वास दीर्घपणे बाहेर सोडल्यानंतर हात नमस्कार पोझिशन मध्ये. श्वास आत, हात वर. प्रयत्न करा डोळे बंद ठेवायचा. हात ताठ वरती, श्वास बाहेर, हात मागे लावा. कुंभका हात वरती. शून्यका हात खाली. कुंभका हात समोर. स्ट्रेच करा जेवढं पॉसिबल आहे. शून्यका हात खाली. हे आपण कंटिन्यू करूया. कुंभका हात वरती. शून्यका हात डोक्याच्या मागे. कुंभका हात वरती. शून्यका हात नॉर्मल पोझिशन वरती. कुंभका हात पुढे. शून्यका नॉर्मल. कुंभका हात वरती. शून्यका हात पाठीमागे. कुंभका वरती. शून्यका हात समोर. कुंभका हात पुढे. कुंभका in 3 steps. शून्यका in 2 steps. कोणी झोपला नाही ना पहिली गोष्ट. कोणी झोपलं उधर जाके लेना. तर आपण फेस उसाने अच्छा. मेडिटेशन ज्याला ध्यान साधना वगैरे बोलतो आपण, ते आज एक छोटीशी झलक तुम्ही बघितली. पण आपण मेडिटेशन का करतो, कोणाला ह्याची आयडिया आहे का की आपण वाय वी डू मेडिटेशन? हे श्वास आत बाहेर याचं काय कनेक्शन आहे? कोणाला काय आयडिया आहे? कोणी सांगू शकतं? आहे कोणाला आयडिया? नाहीये, कोणालाच नाहीये. रिलॅक्सिंग होतं एक दिनी. मस्त आन्सर दिलं. एक पॉइंट आहे त्यातला की रिलॅक्सेशन, पीसफुल होतं, माइंड पीसफुल होतं. राईट? एनिबडी एल्स? कोणाला ट्राय करायचं? हा बोल.
स्टिलनेस, ओके हाँ लाइफ में एक स्टिलनेस आता है कि हाँ कंसंट्रेशन बढ़ता है, बट सबसे इम्पोर्टेंट चीज हाँ बोला अल्टीमेट फोर्स द सोर्स, वेरी नाइस, किसी ने पॉजिटिव एनर्जी मिलता है, वाह वेरी नाइस। चलो आ रहे सब इंटरेक्शन आ रहा है अभी पब्लिक से। इन्होंने भी बोला बहुत अच्छा कि हम लोग को सी हमारा जो लाइफ है ना, अभी आपका नाम क्या है? प्रियंका, आपका? महिमा, सब लोग के कुछ नाम है, कोई किसी का रमेश है, सुरेश है, पूजा है, आरती है, किसी का कुछ भी नाम है, ओके। तो ये जो आइडेंटिटी हमें मिली है, ये जो जन्म हम लोग ने ये टाइम पे लिया है, हम लोग ने एक पर्पज से यहाँ पे जन्म लिया है। तो हम लोग जब भी मेडिटेशन करते हैं ना, बचपन से लेके आज तक हम लोग के लाइफ में बहुत सारी चीजें हो गई रहती है, जिसकी वजह से हम लोग ने जन्म क्यों लिया रहता है, हमारा जो पर्पज है लाइफ का वो हम भूल जाते हैं। जब भी हम लोग पर्पज भूल जाते हैं तभी, फॉर एग्जांपल मैं आपको एक एग्जांपल देके बताऊंगा। अगर आपको एक रेस्टोरेंट में खाना बनाने के लिए हायर किया है, ठीक है, और आप रेस्टोरेंट में खाना बनाने के बदले खाना बना ही नहीं रहे हो और कुछ और ही कर रहे हो, खाना खा रहे हो, सिर्फ खा रहे हो, तो रेस्टोरेंट का ओनर क्या करेगा? डेफिनेटली निकाल देगा, राइट? क्योंकि आपको किया है हायर करने के लिए। वैसे ही हमारी जो लाइफ है, जो हमने जन्म लिया है, वो एक पर्पज से लिया है, हम लोग को कुछ तो करने के लिए लिया है। लेकिन बचपन से लेके आज तक जो भी चीजें हमारे लाइफ में होती रहती है, वो उससे हम लोग पर्पज से बहुत दूर चले जाते हैं और उसी के वजह से हम लोग अपना पर्पज फुलफिल नहीं कर पाते। इसीलिए यहाँ पे मेडिटेशन का उल्लेख होता है। दैट इज व्हाई वी डू मेडिटेशन, वी फाइंड आउट हमारा जन्म किसके लिए हुआ है। डेफिनेटली जैसे हमारे प्रधानमंत्री है नरेंद्र मोदी, फिर बाद में नगर सेवक है, जो भी है, उन लोग को नेचर ने उस जगह पे प्लेस किया है। एग्जैक्टली वैसे ही हम हर एक इंसान को एक एक जगह पे प्लेस किया है। जब भी हम लोग सांस पे ध्यान देते हैं, जब भी हम लोग ब्रीदिंग पे फोकस करते हैं, तब क्या होता है पता है क्या? हम लोग के जो थॉट्स रहते हैं, अभी मैं साइकोलॉजी में जाऊंगा। यहाँ पे आप लोग देख रहे हैं कि स्पिरिचुअलिटी प्लस साइकोलॉजी। अभी हमारा जो माइंड है उसमें बहुत तरह के माइंड होते हैं। एक सबकॉन्शियस, ये एकदम ध्यान से ये चीज सुनना, एक होता है सबकॉन्शियस माइंड और दूसरा होता है कॉन्शियस माइंड। इसके बारे में हम लोग ने डिटेल में हमारे YouTube चैनल पे भी अपलोड किया है वीडियो, तो आप वो भी देख सकते हैं। तो होता क्या है, इतना सारा सबकॉन्शियस माइंड है ना, हर वो चीज चल रही है। अभी वहां पे जो आदमी खड़ा है ना, उसका सबकॉन्शियस माइंड इतना पावरफुल है कि यहाँ पे जो भी चल रहा है ना, भले वो ध्यान नहीं दे रहा है, लेकिन उसका सबकॉन्शियस माइंड सब कुछ कैप्चर कर रहा है। और एक उसका, जैसे हमारे कंप्यूटर में मेमोरी होती है, वैसे उसके मेमोरी में वो सब कुछ स्टोर हो रहा है। तो ऐसे ही सबकॉन्शियस माइंड हमारा बचपन से लेके आज तक जितनी भी चीजें नेगेटिव पॉजिटिव, उसमें नेगेटिव ज्यादा है। आप टीवी देखोगे, टीवी पे हर चीज कोरोना ये वो, फिर बाद में इसने इसका मर्डर हुआ, इस तरह ये किया वो किया। तो ये सब चीजें जब भी हमारे सबकॉन्शियस माइंड में जाती है, तो फिर हम लोग वो पर्पस जिसके लिए हमने जन्म लिया उससे दूर हो जाते हैं। और तभी जाके मेडिटेशन का वहां पे उपयोग होता है कि जब भी हम लोग ब्रीदिंग पे फोकस करने लगते हैं, तब जाके हम लोग को हमारा पर्पस हमेशा याद आने लगता है धीरे धीरे। अभी मे भी आप लोग को आपका पर्पस याद नहीं है, लेकिन धीरे धीरे वो पर्पस याद आने लगता है। अभी मेडिटेशन मतलब क्या? सिर्फ ब्रीदिंग। एक वर्ड में अगर मेडिटेशन को एक्सप्लेन करो ना, तो सिर्फ ब्रीदिंग है। और अभी ब्रीदिंग तो हम लोग करते हैं, राइट? 24 आवर्स डे में आप लोग ब्रीदिंग करते हैं, लेकिन कितने लोग कॉन्शियसली जानबूझ के ब्रीदिंग करते हैं? नहीं करते। तो अभी हम लोग, मेरा जो सेशन चल रहा है, वो सुनते सुनते हम लोग याद रखेंगे कि हम लोग को ब्रीदिंग भी करना है। तो सब लोग ब्रीदिंग कर रहे हैं, राइट? ध्यान रख रहा है, ब्रीदिंग पे ध्यान रख रहा है। तो मेडिटेशन का यही, सिर्फ मेडिटेशन हम लोग जो आंख बंद करके करते हैं, वो एक मेडिटेशन का पार्ट है। लेकिन डे टू डे लाइफ में 24 आवर्स में कैसे मेडिटेटिव स्टेट में हम लोग को डालना है, वो मेन है। अभी हम लोग वो प्रैक्टिस करेंगे कि आप सुनते सुनते आपको कंटिन्यूअसली आपको एक मेडिटेटिव स्टेट में जाना है। भले आपकी आंखें खुली है, आपके कान खुले, सब कुछ, आपके सारे सेंसरी ऑर्गन्स खुले, बस आपको एक मेडिटेटिव में ये एक सिग्नल रहेगा। हर में कुछ टाइम के बाद ऐसा एक सिग्नल दूंगा कि आपको याद करना है कि आपको
सांस आपके ब्रीदिंग पे फोकस करना है, ठीक है? कर रहे ब्रीदिंग सब लोग? कर रहे ब्रीदिंग? ठीक है? अभी मेडिटेशन है, डिफिकल्ट है, एक जगह पे बैठना बहुत ही मुश्किल होता है। सब लोग को सांस जानना है। यू नीड टू नो दैट आपका सांस चल रहा है। इसको कॉन्शियस ब्रीदिंग बोलते हैं। यही से आपका कॉन्शियसनेस स्टार्ट होता है, ठीक है? तो सांस पे फोकस करना चालू करो और यू कैन क्लोज योर आइज नाउ और सिर्फ मेरे बातों पे ध्यान दो। सब लोग अपने आंखें बंद करो, सांस पे फोकस चालू रखो और अंदर गो इनवर्ड, जाओ अंदर और ट्राई कनेक्टिंग। आपके अंदर जो एक फोर्स है, जो शक्ति है, उससे आप ट्राई करो कनेक्ट होने का और ट्राई करो पूछने का खुद से कि वाई मेरा जन्म क्यों हुआ है, क्या करने के लिए हुआ है मेरा जन्म और मेरे को आगे लाइफ में करना क्या है। सांस पे फोकस करो, एकदम डीपली अंदर जाओ, कुछ बड़े ब्रीथ्स भी ले लो। सांस कैसे अंदर आ रहा है वो देखो, सिर्फ जानना है आपको कि क्या हो रहा है ये टाइम पे। और मेक श्योर करो कि आप अगर खुजली आ रही है या फिर हिलने का मन करे, ट्राई करो कि आप एक ही पोजीशन में बैठे हैं और बहुत पोजीशन बिल्कुल चेंज नहीं करें। एक कंफर्टेबल पोजीशन चूज कर लो और वही पोजीशन पे आपको बैठना है बहुत टाइम के लिए नहीं, फिर भी एक अच्छे खासे मेडिटेटिव स्टेट में जाने के लिए। अभी एकदम धीरे अंदर जाओ, अंदर एकदम। दिस इज द इनवर्ड जर्नी। हम लोग ऐसा कुछ करने जा रहे हैं अभी कि जो मे बी हम लोग ने किया नहीं होगा। अंदर स्टार्ट कनेक्टिंग। अंदर से कुछ आवाज आ रही है तो पहचानो, आ रही है कोई आवाज, आस्क योरसेल्फ कि क्या, किस लिए मेरा जन्म हुआ है। व्हाई हैव आई बोर्न इन दिस वर्ल्ड। मेरे को करना क्या है मेरे लाइफ में, हासिल क्या करना है। म्यूजिक, बाजू में म्यूजिक भी चल रहा है, फील द म्यूजिक। आपको जो भी आपके हाथों पे जो सेंसेस हो रहे हैं, हवा का जो टच है वो हो रहा है, हवा आ रही है कहीं पे, आपको कुछ भी सेंसेशंस जो हो रहे हैं आपको उसको जानना है, बस जानना है उसको। रिएक्ट नहीं करना है। रिएक्ट करना मतलब आप हिलोगे, रिएक्ट नहीं करना है। यू डोंट हैव टू रिएक्ट, बस जानना है सांस कैसे अंदर आ रही है और कैसे बाहर जा रही है। जानो सिर्फ और कीप आस्किंग कि व्हाई वी आर बोर्न, व्हाट वी आर डूइंग। हम लोग कर क्या रहे हैं, हम लोग को करना क्या है। म्यूजिक पे ध्यान दो और एक दूसरे से ट्राई कनेक्ट होने का। ऐसा सोचो कि हम लोग एक अंदर की जो डिवाइन फोर्स है हमारी, उससे हम लोग कनेक्ट हो रहे हैं और वो डिवाइन फोर्स हमसे क्या चाहती है, ट्राई टू अंडरस्टैंड इट। सांस पे फोकस चालू ही रहना चाहिए। फोकस ऑन ब्रीदिंग ध्यान दे दो, किधर ब्रीदिंग हो रहा है, कौन से नाक से आ रहा है, ये नाक से आ रहा है कि वो नाक से आ रहा है। आपको इतना प्रेजेंट होना है मोमेंट पे। कोई थॉट्स या विचार बाहर के आ रहे हैं तो एक्नॉलेज करना है उसे और उसको बोलना है कि ठीक है, फिर वापस आपका ध्यान सांस पे ही लाना है। अगर कहीं पे आपको खुजली वगैरह आ रही है तो सिर्फ उसको एक थर्ड पर्सन की तरह देखना है, उस पर रिएक्ट नहीं करना है। वो खुजली आ रही है मतलब आपके जो सेल्स है बॉडी के वो एक्टिवेट हो रहे हैं। बहुत टाइम तक हम लोग मेडिटेटिव स्टेट में नहीं जाते हैं तो उसके वजह से हमारी बॉडी साथ नहीं देती और बोलती है हमें कि बी कंफर्टेबल, बट वी आर नॉट गेटिंग कंफर्टेबल नाउ। वी आर ट्राइंग टू फाइंड समथिंग डीपर।
कुछ डीप जाके हम लोग कुछ ऐसा चीज़ फाइंड आउट करने का ट्राई कर रहे हैं जो हमने आज तक कभी अपने बारे में नहीं फाइंड आउट किए। तो और अंदर जाओ, अगर खुजली या फिर आ रही है तो फिर उसको सिर्फ और सिर्फ एकदम मतलब थर्ड पर्सन की तरह देखो, उस पर रिएक्ट मत करो, वो आएगी और चली जाएगी। एग्जैक्टली ऐसे ही सारे सेंसेशंस, इमोशंस वगैरह सारे ऐसे ही होते हैं हमारे लाइफ में। जब भी हम लोग रिएक्ट करते हैं वो चीज़ों पे, तब जाके वो और डिफिकल्ट सिचुएशंस हो जाती है। तो फर्स्ट स्टेप हम लोग का है कि हम लोग अगर रिएक्ट ही ना करें तो फिर वो आगे की जो चीज़ें हैं वो होगी ही नहीं। तो इसीलिए ये जो प्रैक्टिस है मेडिटेशन का, हम लोग इसीलिए बेहतर बनेंगे कि हम लोग कुछ भी हो रहा है एक्सटर्नल फोर्सेस से, हम लोग उसको रिएक्ट नहीं करेंगे। ब्रीदिंग पे फोकस करो, फोकस ऑन ब्रीदिंग। मेक श्योर करो कि आप बिल्कुल भी ना हिले, बिल्कुल भी ना हिले, जरा सा भी हिलना नहीं है, सिर्फ और सिर्फ ब्रीदिंग पे फोकस करना है। अभी यहाँ पे कुछ भी नहीं चल रहा है, सिर्फ आप हो और आपकी ब्रीदिंग है और कुछ भी नहीं है। सब कुछ ये कुछ मिनटों के लिए भूल जाना है और सिर्फ ब्रीदिंग पे फोकस करना है। ब्रीथ कैसे अंदर आ रही है, कैसे बाहर जा रही है। यहाँ पे सिर्फ अभी एक ही, द ट्रूथ ऑफ दिस मोमेंट इज यू एंड योर ब्रीदिंग, देयर इज नथिंग एल्स। कुछ भी नहीं है पूरी दुनिया में, सिर्फ आप हो और आपकी ब्रीदिंग है। एकदम नेचुरली वो ब्रीदिंग को एकदम फील करो, जैसे ठंडी हवा है। फील करो हर एक चीज में, बॉडी के हर एक चीज में, पैर से लेके ऊपर सर तक, कहाँ पे क्या माइन्यूट चेंजेस हो रहे हैं या फिर फीलिंग्स आ रहे, सेंसेशंस हो रहे, हर चीज को एकदम जान के फील करो कि यू नो दिस इज व्हाट वी आर डूइंग। एंड ब्रीदिंग, फोकस ब्रीदिंग पे फोकस करो, फोकस ऑन ब्रीदिंग। अगर कोई थॉट आ रहा है दिमाग में तो उसको ज्यादा फीड मत करो, वापस ब्रीदिंग पे फोकस करो। All we have to do is breathe. We have to consciously breathe. We have to know that we are breathing and we are alive. Try to become one with the force inside you. म्यूजिक के साथ ब्रीथ करो, हवा के साथ ब्रीथ करो। ट्राई टू ब्रीथ विद द एग्जिस्टेंस, विद द लाइफ फोर्स इनसाइड यू। ट्राई टू कनेक्ट विद द डिवाइन फोर्स इनसाइड यू। हमारे अंदर एक दिव्य शक्ति है। इसी मोमेंट पे सांस लेते लेते हमें उस दिव्य शक्ति तक पहुंचना है। ध्यान सांस पे होना चाहिए। ब्रीदिंग पे फोकस करो। ब्रीथ कैसी अंदर आ रही है, कैसी अंदर जा रही है। अगर अंदर से कुछ आवाज आ रही है तो ट्राई टू लिसन कि वो कहाँ पे हमें गाइड कर रही है। कुछ गाइडेंस दे रही है क्या, कुछ हमसे कनेक्ट करके वो कुछ हमें कम्युनिकेट करके कुछ बोलना चाह रही है क्या। एंड कीप फोकसिंग ऑन ब्रीथिंग। नो दैट वी आर ऑल अलाइव इन दिस प्रेजेंट मोमेंट।
यू डूइंग वेरी गुड, बहुत अच्छा कर रहे हैं। और एकदम डीपली जाओ अंदर और एकदम अपनी अंतरात्मा से कनेक्ट होने का ट्राई करो। जस्ट ट्राई टू फील व्हाट इज गोइंग इनसाइड। ब्रीथ पे फोकस करो, सर से लेके पाँव तक कहाँ पे क्या क्या सेंसेशंस आ रहे हैं उस पे फोकस करो। वो कैसे आ रहे हैं सिर्फ देखो उसको, सिर्फ जानो, रिएक्ट मत करो कुछ भी। यू आर डूइंग वेरी नाइस। Good morning everyone. First of all, wish you a very happy Republic Day. आणि हा बॅनर लावायला जरा लेट झालंय. सो नेहरू युवा केंद्राचा आपण एक आपण विलनेस कोच विलनेस अँड पॉझिटिव्ह फिट इंडियाचा एक ड्राईव्ह आहे. दॅट ऑल्सो वी आर फॉलोइंग अँड वी आर गोइंग टू गिव्ह सर्टिफिकेट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट युवा. तर तेच एक आता फॉर्म आपण सर्क्युलेट करतोय. जस्ट गिव्ह युअर डिटेल्स, युअर फोन नंबर इज देअर. It can happen they'll even call you and they'll ask is this thing is happened there, so it is that much valid. So how was the session for someone? एकाचाच आवाज आला awesome. आजोबा कसं वाटलं तुम्हाला? नक्की ना, तुम्हाला कसं वाटलं? अच्छा, I'll see you. हॅलो एव्हरीवन. 4 NGO एकत्र येऊन एखादा कार्यक्रम करतात. बरं, ते काही पर्सनल गोष्टींसाठी कार्यक्रम नाही होत. तुम्ही जो यूथ आहे, आम्हाला असं पर्सनली वाटतं, आम्ही जे फेस केलं आणि आम्ही त्या फेस करून जे स्ट्रॉंग बनलोय माइंडने पण, तर ते जे स्ट्रेंथ आहे आणि प्लस एक्स्ट्रा स्ट्रेंथ अजून घेऊन तुम्ही पुढे यावं आणि त्या स्ट्रेंथने नेशनला प्रेझेंट करावं असं आमचं प्रामाणिक मत आहे 4 NGOच्या मेन लिडर्सचं. सो ती विचारधारणा घेऊन आपण एक सेशन घ्यायचं डिसाईड केलं. सरांनी म्हणजे दोन्ही सरांनी खूप छान सेशन घेतले. मी थोड्या वेळ अटेंड केलं सेशन. थोडे काही गोष्टी अरेंजमेंट करायच्या होत्या म्हणून मला लीव करायला लागलं, सॉरी सर. पण जे काही मी सेशन अटेंड केलं किंवा जे काही त्याचाच मला अनुभव फार सुंदर आला. एक आतल्यात वेगळी फिलिंग येते की नाही, आपण आपली जी एकाग्रता आहे तिला आपण एका सेंटर पॉइंटला आणतो आणि स्वतःला ओळखायला सुरुवात करतो. इफ ती फिलिंग आली की नाही तुम्हाला? जे ही गोष्ट तुम्ही आधी कधी केली होती का? स्कूलमध्ये एखाद वेळी होते, पण इट्स नॉट इन रुटीन. ही गोष्ट रुटीनमध्ये होत नाही, पण आज त्याची जास्त गरज आहे. धावपळीचं जग पहिली गोष्ट. मे बी इथे सगळेजण, मोस्ट ऑफ द जण जॉबला जातात, ती गणगण. तिसरी गोष्ट, सोशल मीडिया आणि अफाट असलेला डेटा जो अनवॉन्टेड आहे आणि वेगवेगळ्या रीतीने आपल्यापर्यंत येतो आणि गढूळ होत चाललेला माइंडसेट, ह्याच गोष्टीमुळे आपल्याला कोविड हा आजार फार मोठा वाटतो. तुम्ही बघा, हे आजोबा किंवा बरेचसे आपल्या घरातले जे थोडेसे एज पीपल आहेत ते आजही स्ट्रॉंग आहेत. कशासाठी? कारण की ते तितक्या स्ट्रॉंग माइंडसेटने आजही ते सर्वाइव्ह करतात. इज इट पॉसिबल की आपण 60 वर्ष तरी जगू? नाही, असं वाटत नाही. जर आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त चांगलं, मी म्हणते थोडं 60 वर्ष का होईना, पण जे जगू ना ते व्यवस्थित जगता आलं पाहिजे. त्या आनंदाची लयलूट करता आली पाहिजे. म्हणून हे सेशनचं अरेंजमेंट आणि सर्व NGOचे जे म्हणजे पदाधिकारी आहे, सर्व NGOचे जे अध्यक्ष आहेत, त्यांना धन्यवाद करू इच्छिते. आणि मला स्पेशली, मी आता एकेकाला बोलतं करणार आहे,
हे सेशन फक्त वन साइड सेशन नसून 1-to-1 सेशन आहे. इथे आपल्याला बऱ्याच जणांनी डायरेक्टली जॉईन केलेलं आहे, त्याच्यासाठी धन्यवाद. आणि हीच आमची अपेक्षा होती की सगळ्यांनी ह्या गोष्टीचा लाभ घ्यावा, कारण की ह्या गोष्टी कुठेतरी लुप्त होत चाललेल्या आहेत. आपण म्हणतो मेडिटेशन म्हणजे बाहेरचे देश जे योगाला अडॉप्ट करतात, मेडिटेशनला अडॉप्ट करतात, व्हाय? पण इंडियाचा बेस आहे हे मेडिटेशन, योगा हे इंडियाचा बेस आहे. सरांनी एक वर्ड वापरला होता ज्यावेळी सेशन घेत होते. सर कुठून आले सर, ह्याचा बेस कुठून आहे? तुम्ही जे घेतलं क्रियायोग, मी उपनिषद, कन्ना उपनिषद. तुम्हाला माहिती आहे का उपनिषद म्हणजे काय? कोणाला माहिती आहे उपनिषद म्हणजे काय, किंवा कोणाला माहीतच नाही उपनिषद म्हणजे? लाजू नका, आजचा युथ आहे, फक्त आपल्याला करंट गोष्टी माहिती असतात की थिएटरला कुठला पिक्चर आला, हीच गोष्ट माहिती असते आपल्याला. पण उपनिषद म्हणजे काय, वेद म्हणजे काय, मग ते कुठून आले, त्याचा फायदा आपल्याला काय आहे, भगवद्गीता म्हणजे काय, हे माहिती नाही. सी, आपले जे पूर्वज आहेत, मी असं नाही म्हणत आहे की आपल्या जे म्हणजे चालू काळ आहे त्याच्याबरोबर आपल्याला जायचं नाही, त्याच्याबरोबर जायचं आहे, पण आपल्याच इंडियन म्हणजे आपल्याच इंडियन्सच्या जे काही शास्त्रज्ञ होते अगोदर होऊन गेले, त्यांनी खूप छान गोष्टी आणलेल्या आहेत आणि त्याच प्रयोगात आणणं आज महत्त्वाचं आहे. कारण की हे आजार जे येत आहेत मोठे मोठे, तुम्ही जर बघितलं असेल बाकीच्या देशांमध्ये जास्त त्याचा परिणाम दिसतो रादर दॅन इंडिया. का? आपल्याकडे ती जी परंपरागत चालत आलेली जी म्हणजे ज्या काही प्रॅक्टिसेस आहेत किंवा जे काही औषधं आहेत ती खूप लवकर बरी करतात. तुम्ही जर बघितलं असेल कोविडला आपण घरगुती औषधं वापरतो सुरुवातीला, का? आपल्याला माहिती ती लवकर बरी करतात. स्पायसेस हा प्रकार फक्त इंडियामध्ये होतो, बाहेरच्या देशात तुम्हाला फक्त मीठ टाकलेलं खायचंय, इफ यू नो अबाउट इट. का? ती आपल्याला आपल्या शरीराला, आपल्या वातावरणाला, आपल्या इथलं जे जिओग्राफिकल हे आहे म्हणजे जिओग्राफिकल कंडिशन आहे त्याला ते सूट करतं आणि म्हणून आपण तितके ताकदवर आहोत. आणि त्याच्यासोबतच जर आपलं जे माइंड आहे, आपलं मनस्थिती जर स्टेबल असेल तर आपण कुठल्याही आजाराला सामोरे जाऊ शकतो. आणि फक्त आजारच नाही, कुठलीही सिच्युएशन आली तर आपण स्टेबल राहू शकतो. मग तिथे कन्फ्यूज व्हायचं किंवा आता हे कसं करायचं, पॅनिक माणूस होत ह्याच्याने. जसे की आज तुम्ही इथे बसले आहात, मला तुला विचारावं असं वाटतं की तुला कसं वाटलं सेशन? 2 शब्द बोलशील प्लीज, पुढे येशील? हॅलो एव्हरीवन, माझं नाव दीक्षा पाटील आणि माझ्या सीटने मला हे रेकमेंडेशन केलं की तू या सेशनला ये म्हणून. आणि मला या सेशनला आपण जे डेली लाईफमध्ये जे करत नाही, स्वतःसाठी थोडा पण वेळ देत नाही, तो आज मला देता आला माझ्या स्वतःसाठी वेळ. हे खूप रिलॅक्सिंग वाटतं. थँक्यू सो मच. सी, एवढं सगळं चाललं आहे ह्याच्यामध्ये आपण स्वतःला वेळ देत नाही. हा स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे आणि ह्या 26 जानेवारीच्या निमित्ताने आपण स्वतःला वेळ दिलेला आहे, कारण की आपल्याला स्वतःला आधी स्ट्रेंथ करायचं आहे. जेव्हा आपण स्ट्रॉंग होऊ तेव्हा अजून 4 जणांना स्ट्रॉंग करू, बरोबर की नाही? बरोबर ना? माईक थोडं पुढे मी आजोबांना विनंती करते की तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला आपल्या ह्या जनरेशनला काय सांगावं असं वाटलं. तुम्ही तिथे बसून जरी सांगितलं तरी चालेल. आणि आज सगळ्यात जास्त एनर्जी मला या आजोबांमुळे मिळालेली आहे. तसं म्हटलं तर महाभयंकर आहे, परंतु मास मीडिया आणि डॉक्टर या लोकांनी त्याला असं काही रूप दिलंय की लोक अर्धे दुनिया संपणार आहे. परंतु या आता इथे जे उपस्थित लोक आहेत त्यांनी आपली धीरपण स्ट्रॉंग करून दाखवली आणि कोविडवर मात केली, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभार मानितो. धन्यवाद.
मी दुसरे अजून एक आजोबा आपल्याला आज इथे जॉईन झाले, त्यांना सुद्धा विनंती करते. आजोबा या ना, 2 शब्द बोला आम्हाला थोडंसं तुमच्याकडूनही मार्गदर्शन मिळू शकतं. मी शेख काळे. आज कोविड आणि हे आपले त्याच्याचं एव्हॉल्युशन आलेलं आहे आणि आगा आपण आपणच करतोय. त्याच्यामुळे आम्हाला शिका मिळालं खाली करना वीडियोस का क्या है पता है इधर तो घुमाने का है ना, पीछे उसके आगे भी घुमाने का है. वो घुमाने का ना तो ब्लर, पीछे का ब्लर आगे का ब्लर वैसा होगा. अरे वो सब लेकिन वो हो रहा नहीं है बराबर से, फोकस करना पड़ता है, उसी सेटिंग में रखना है. सुन ना, आपल्याला खूप वेळे वाटले तरी चालते. थोडा वाजता कर पकड़ना थोड़ी देर. क्लोजअप फोकस रख, इन लोग का ही दी बस. Anyone wants to come ahead and speak few words of कोणालाही स्वतःहून बोलावं असं वाटतं तर बोलू शकतो. Yes. मी प्रत्येकाला आता पॉइंट आउट नाही करणार. पुढे या. Okay, hello everyone. My name is Karthikeyan Jadhav. This session was really awesome and there is lot of things to learn in our yoga and aspect. Thank you so much. हॅलो. तर आपण आज सगळ्यांनी खूप काय काय केलं, तर आम्हाला असं वाटतं की तुम्हाला प्रश्न पाहिजेत. प्लीज काय क्वेश्चन्स असतील की हे आपण का करतो काय, प्लीज आस्क क्वेश्चन सो दॅट फीडबॅक तर तुम्ही द्यालच, पण प्लीज क्वेश्चन्स विचारा की तुम्हाला काय क्वेश्चन्स आहेत का, की हे कसे केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. वी नीड सम क्वेश्चन्स फ्रॉम यू. हेलो, माय नेम इज़ प्रियंका गुप्ता. आज का सेशन बहुत ही अच्छा था. मैं मेडिटेशन करती थी और जैसा कि मुझे एक क्वेश्चन है सबकॉन्शियस माइंड के ऊपर. जब भी कोई नींद में रहता है तो ऐसा बोलते हैं कि हम कॉन्शियस होते हैं, हमारे आसपास क्या होता है ये सब पता चलता है. तो जस्ट बस यही पूछना है और बाकी ऑल सेशन इज गुड योगा ऑल्सो. तो आपका क्वेश्चन था कि ओके सबकॉन्शियस नींद में रहते हैं. ओके ओके डेफिनेटली. नहीं चलेगा. मुझे किसी ने बताया था कि हम जब सोते हैं ना तो आसपास की चीज़ें हमें महसूस होती है. जैसे अभी मैं मेडिटेशन कर रही थी तो बर्ड्स की आवाज़ आ रही थी, हवा में हवे ऐसा महसूस कर सकते हैं. सब लोग को मैडम का सवाल समझा. मैडम का सवाल ये था कि हम लोग जब भी सोते रहते हैं तभी भी हम लोग को आसपास की चीज़ें फील होती है. तो वो जब भी हम लोग सोते रहते हैं, सबकॉन्शियस माइंड का है ना एक बहुत ही अच्छा कैरेक्टरिस्टिक है कि सबकॉन्शियस माइंड है ना 24/7 हमेशा एक्टिव और चालू रहता है. एक टेप रिकॉर्डर आप देखते हैं क्या, कैमरा हुआ, कैमरा कैसे आपको बटन क्लिक करना पड़ता है और वो फिर वो कैमरा चालू होता है. लेकिन सबकॉन्शियस माइंड जो है ना वो कंटिन्यूअसली 24/7 जन्म से लेके एंड तक चालू ही रहता है. तो जब भी हम सोते रहते हैं ना सबकॉन्शियस माइंड का पावर और ज़्यादा बढ़ जाता है. हम लोग का कॉन्शियस जो माइंड रहता है, जो हम लोग जानबूझ के कर रहे हैं, जैसे प्यास लगने पे पानी हुआ, ये सब चीज़ें हम लोग कर रहे हैं,
तो वो माइंड है ना, जब हम लोग सोते हैं तो वो माइंड शांत हो जाता है और सबकॉन्शियस माइंड चालू हो जाता है। तो फिर आजू बाजू में जो भी चीज हो रही रहती है वो एक कैम रिकॉर्डर की तरह वो कैप्चर करते रहता है। और डे टू डे लाइफ में हमारे लाइफ में जो भी चीजें हुई रहती है, तो रात के टाइम पे जब कॉन्शियस माइंड शांत हो जाता है तब सबकॉन्शियस माइंड का डेटा प्रोसेसिंग चालू होता है। प्रोसेसिंग चालू होता है और सबकॉन्शियस माइंड आगे हमारे लाइफ में हमें कैसे एक्सपीरियंसेस आने चाहिए उसकी तैयारी एवरी नाइट स्लीप में सबकॉन्शियस माइंड करते रहता है। तो इसीलिए अगर हम लोग बहुत ही डीप प्रैक्टिसेस रहती है कि सबकॉन्शियस माइंड को रीप्रोग्राम करने के, आज हम लोग के पास इतना टाइम नहीं है कि वो प्रैक्टिसेस के बारे में हम लोग डीपली जाए, लेकिन बहुत सारी प्रैक्टिसेस रहती है कि नींद में हम लोग सबकॉन्शियस माइंड को ट्रेन कर सकते हैं, हमें आगे लाइफ में कैसे एक्सपीरियंसेस चाहिए। फॉर एग्जाम्पल मैं एक एग्जाम्पल देके बोलता हूँ, अगर आपको 1 करोड़ रुपए चाहिए, अगर आप सोचोगे कि मेरे को 1 करोड़ रुपए चाहिए, अगर लॉजिकली देखे तो इट इज नॉट इम्पॉसिबल बट वेरी डिफिकल्ट कि 1 करोड़ लाइफ में लाना थोड़ा डिफिकल्ट है कॉमन इंसान के लिए, लेकिन सबकॉन्शियस माइंड के लिए 1 करोड़ रुपए इज लाइक चुटकी, ही कैन डू इन अ चुटकी। जैसे थैनोस ने फिंगर किया था वैसे एग्जैक्टली सबकॉन्शियस माइंड वो कर सकता है। ओके, वंडरफुल। हाँ, तो एनीबडी हैज एनी अदर क्वेश्चन? एग्जैक्टली मेडिटेशन से यू ट्रेन योर सबकॉन्शियस माइंड कि आपको लाइफ में क्या चाहिए। ओके, नो प्रॉब्लम। कोई है? ना, यो कम। चार्ली भाई। हेलो, गुड मॉर्निंग। फर्स्टली हैप्पी रिपब्लिक डे एवरीवन। ओके, जैसे मैं ऑब्जर्व करता हूँ एनवायरनमेंट में, मैं सारी चीज़ें देखता हूँ, एक ही सवाल मुझे हमेशा आता है कि ह्यूमंस को ये चीज़ कब पता चलेगी क्या ह्यूमंस को नेचर की ज़रूरत है, नेचर को ह्यूमंस की नहीं है। तो इसका जवाब मुझे चाहिए। अगर लोगों को पता चल जाए कि नेचर बहुत इंपॉर्टेंट है ह्यूमंस के लिए, वेलबींग के लिए, सारी चीज़ों के लिए, तो ज़्यादा बेटर है कि हम लोग बहुत अच्छे से ग्रोथ कर सकते हैं सारी चीज़ों में, इनवर्डली भी आउटवर्डली भी। मैं देखता हूँ कि लोग गार्डन बनाना नहीं सोच रहे कि चलो हम लोग गार्डन बनाने लेंगे, मल्टीप्लेक्स बना रहे, थिएटर बना रहे, बिल्डिंग्स खड़े कर रहे, पैसे कमा रहे। पैसे का क्या करने वाले मुझे पता नहीं, जी नहीं पाएंगे तो पैसे का क्या अचार डालने वाले, क्या करने वाले। तो मुझे बस इसका जवाब चाहिए। अगर आप लोग भी खुद को ये क्वेश्चन कर सकते हो कि हमारे लिए नेचर क्यों इम्पोर्टेंट है, ढूंढो उसको, अपने अपने आंसर्स खुद ढूंढो। सबके अलग अलग आंसर्स आएंगे, किसी का सेम नहीं होगा, बट जितने भी आएंगे वो एक एग्जाम्पल्स होंगे और लोगों के लिए। तो अगर ये आपको आंसर मिलता है तो आपकी जर्नी स्टार्ट हो सकती है नेचर के साथ। आई होप बहुत सारे लोग ट्रेकिंग पे जाते हैं, बहुत सारी चीज़ें करते हैं। है कोई ऐसा? लगता है मेडिटेशन में जाने का सब ब्लिस हो गया यहाँ पे, सर ब्लिस स्टेट आ गया। तो ट्रैकिंग पे जाओगे तो कभी आप शूज़ निकाल के आप सिर्फ मिट्टी पे वॉक करना है, या आप यहाँ पे भी कर सकते हो वॉक, और इस पे वॉक करना है, तो आपको फ़र्क अपने आप चल जाएगा। जैसे आप जाओगे मिट्टी पे, आपके पैरों के जो सेंसेस है वो इसको कनेक्ट कर लेंगे, आप चार्ज होना शुरू हो जाओगे। अभी लोग बोल रहे चार्ज, हम लोग मोबाइल थोड़ी है चार्ज होना, बट दिस इज़ ट्रू फैक्ट, आप लोग चार्ज होते हो। हमारी बॉडी रिसेप्टिव होती है, एनर्जी खींचती है, हमारे हेयर्स खींचते हैं, एनर्जी इज इन्फॉर्मेशन आती है, सारी चीज़ें। जितने भी लोग थे महापुरुष वगैरह, ये वेद ऐसे ही नहीं लिखे गए, बैठ के सारा आकाशिक से डाउनलोड किया हुआ चीज़ है जो होती है। अब धीरे धीरे खुद को ऑब्जर्व करोगे, आपको आपके अंदर की चीज़ें पता चलेगी कि ब्रीदिंग करने पे कैसे फील होता है। अगर और थोड़ा डीपली जाओगे तो आपको सारी चीज़ें पता चलेगी कि आपकी ब्रीथ की ऑक्सीजन कहाँ तक जाती है, सेल्स में कैसे वाइब्रेशन हो रहे हैं, एनर्जी कैसे वाइब्रेट कर रही है, आपकी ऑरा कैसी है, कलर्स कैसे, सारी चीज़ें होती हैं। ज़्यादा डीप नहीं जा रहा है मैं, और समझ रहे सब कुछ। तो बस इतना ही बोलूँगा कि आप बाहर उतना ही ध्यान दो जितना अंदर दोगे, और अंदर भी उतना ही ध्यान दो जितना बाहर दोगे। लोगों से प्यार से रहो, खुशी रहो, लव बाहर फेंको, लव आएगा, आप लोग हैप्पी रहोगे। ज़्यादा कोई ट्रैप में मत फंसा करो, जैसे सोशल मीडिया है, किसी और के प्रॉब्लम्स भी अपने सर पे मत लो। सबके अंदर इतनी कैपेबिलिटी है, बस क्या है क्या वो स्टिल नहीं है। स्टिल रहना सीखो, आप लोग हमेशा हैप्पी रहोगे। थैंक यू चार्ली भाई। मैडम अक्षरा, छान सांगितलं सरांनी. मला असं वाटतं बुद्ध आम्हाला आठवले मध्यम मार्ग.
मध्यम मार्ग स्वीकारा आणि आयुष्याचं म्हणजे मेक लाईफ एनलाइटमेंट. हो. आपल्या इथे कल्पना बोरुले मॅडम इथे उपस्थित झालेले आहेत, ज्या मनशक्ती केंद्रस्थान म्हणजे त्याच्या त्या सदस्य आहेत. त्या आपल्याला थोडं मार्गदर्शन करतात. हरिओम. मनशक्ती केंद्र तुम्हाला माहिती आहे का? ज्यांना माहिती आहे त्यांनी हात वरती करा. नाही कोणालाच माहिती. मनशक्ती केंद्रामध्ये अनेक प्रकारचे तरुणांसाठी विषय आहेत. तर तरुणांसाठी यौवनाच्या क्रांती दिशा, तारुण्य धैर्य वर्ग, आता अनेक सारे विषय त्याच्यावरती पण आहे. जन्म मृत्यू मोक्ष विज्ञान रहस्य वर्ग, जीवन आरोग्य प्राप्ती, त्यानंतर योग शक्ती ध्यान. हे सायंटिफिकली रिसर्च सेंटर आहे. हे रिसर्च सेंटर लोणावळ्याला आहे. तिथे त्याची वेबसाईट आहे. पण जर म्हणजे इथे तुम्हाला त्याचं मार्गदर्शन हवं असलं तर ते आम्ही इथे साधक त्याचं मार्गदर्शन करत असतो. कसं तुम्ही शिबिर करायचं किंवा काही माहिती स्मरणवर्धक कार्यक्रम तुमचं. नंतर तिथे जवळजवळ 65 प्रकारच्या टेस्ट आहे, करिअर गायडन्स आहे वगैरे. तर ते तुम्ही करू शकतात. तिथे मूल्य देऊन ते असतात. 3-3 दिवसाची शिबिरं असतात. ते तुम्हाला या काळामध्ये खूप उपयुक्त येईल आणि पुढच्याही आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक प्रश्नावर तिथे उत्तर आहे. हे 60 वर्ष जुनं असं मनशक्ती केंद्र तिथे चालू आहे आणि आपल्या जीवनातल्या प्रत्येक प्रश्नावर तिथे अचूक गायडन्स सायंटिफिकली विज्ञान आणि अध्यात्म. म्हणजे जुनं ते सोनं असं सगळंच असं नाही म्हटलेलं आहे आणि नवीन ते चुकीचं असं पण नाही म्हटलेलं आहे. त्याचा सुवर्ण मध्य सायंटिफिकली जो येईल तो मान्य केलेला आहे आणि त्याच्यानुसार तिथे वर्ग चालतात. तर त्यामध्ये मेडिटेशन आहे. मेडिटेशनचे सुद्धा वर्ग आहे. अगदी डीप आहे. 3-3 दिवसांचे ते तुम्ही करू शकता. मी तुम्हाला माहिती सांगितली. तुम्ही केव्हाही केंद्राची मदत तुम्ही घेऊ शकतात. नंतर इथे माझा फोन नंबर घ्या. तर माझं स्वतःचं एम आहे की तरुणांना आपण गायडन्स करायचा आणि योग्य वे जर दाखवली ना, मग तर जेव्हा चुकतो आपण आणि ते चुकीचं होत जातं, थोडं चुकलं की ते चुकीचं होत जातं. मग योग्य वेळात जर आपण ह्या मार्गात आलो तर आपल्याला इतकं सुंदर रिझल्ट मिळतो आणि आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत पोचायला आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन होतं. आपण पोचतो. मग तेव्हा आपण म्हणतो अरे आपण तारुण्य काळामध्ये ते थोडं ऐकलं म्हणून आपण इथपर्यंत पोचलो आहे. तर हे तुम्ही खूप छान, मला खूप अभिमान वाटतो आहे की तरुण मुलं हा आध्यात्मिक विषय ऐकायला इथे बसलेल्या. तर ज्यांना कोणाला अजून डीपमध्ये ऐकायचं असेल तर माझा हा विषय किमान कमीत कमी माहिती सांगायला कुठलाही विषय, बुद्धिवर्धन विषय आहे, नंतर यशाच्या पायऱ्या. आता आपल्याला थोडक्यात 5 ते 10 मिनटं वेळ मिळाला आहे. पण ज्यांना ऐकायचं असेल त्यांनी मला नक्की कॉन्टॅक्ट करा. आपण इथे विनामूल्य ते शिबिर ठेवू आणि माझं अजून एक एम आहे की ड्रगलेस थेरपी. तर त्यातून ताणतणाव मुक्तीसाठी किंवा आपली एनर्जी बॅलन्सिंग करण्यासाठी योगा थेरपी, मेडिटेशन आणि ॲक्युप्रेशर याचं आपण एक अगदी मिनिमम फीसचं, बाहेर खूप फीस घेतात त्याची, तर तसं आपण अगदी छोटं कमी याच्यामध्ये आपण ते शिबिर ठेवूया. ज्यांना यायचं असेल त्याच्यामध्ये किंवा कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन हवं असेल तर त्यांनी माझा फोन नंबर घ्या. म्हणजे नक्कीच मार्गदर्शन करेल. नंतर ज्यांना चक्र ध्यान, कुंडलिनी ध्यान ह्याच्यावर पण आपण मार्गदर्शन करतो डीपमध्ये. तेही एक थेरपी चांगली. म्हणजे ते सगळं अगदी अनेक थेरपी आपण आपल्यावर शिकून घेतल्यानंतर आपल्याला काय योग्य आहे ते आपण करायचं. म्हणजे आपली एनर्जी चांगल्या प्रकारे बॅलन्स होते, ऑरा चांगला होतो आणि ज्यांचा ऑरा चांगला आहे त्यांना आपला
चांगला मार्ग निसर्ग बरोबर दाखवतो, आपण तिथपर्यंत पोचतो. तर मला वेळेचं खूप बंधन आहे म्हणून थोडक्यात ही माहिती सांगितली. आणि अजून तुम्हाला डीपमध्ये माहिती घ्यायची असेल तर जे तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही वर्गाला सुद्धा जॉईन करू शकता. तुम्ही मनशक्ती केंद्राचा सुद्धा फोन नंबर घ्या, तिथला पत्ता घ्या आणि तुम्ही नक्की तिथे जा. आयुष्यात एक तरी शिबिर तुम्ही करून या. तिथे निस्वार्थ लोकांनी समाजासाठी चालवलेलं केंद्र आहे. असं एक वेगळं आगळं वेगळं ते आहे की आपल्या स्वतःच्या ह्याच्यातला 6.25% धन किंवा श्रम समाजासाठी देणारी लोक तिथे एकत्रित येऊन त्यांनी ते चालवलेलं आहे. तरुणांसाठी तर अनेक कार्यक्रम आहेत. तुम्ही नक्की या, ते घ्या. आणि ज्यांना मेडिटेशन शिकायचं आहे, योगा शिकायचं आहे डीपमध्ये, म्हणजे योगा म्हणजे फक्त आसनं वगैरे असं नाही आहे, ज्यांना डीपमध्ये शिकायचं आहे त्यांनी ऑनलाईन सुरू करणार आहे कमी याच्यामध्ये. त्यांनी नक्की त्यांचा फोन नंबर देऊन ठेवा, मी नक्की कॉन्टॅक्ट करेल आणि आपण पुढे जाऊया त्या पद्धतीने. धन्यवाद. थँक्यू मॅडम. मनशांती केंद्राची खूप छान माहिती दिली. मनशांती ह्याच्यावरूनच तुम्हाला कळालं असेल की नक्की कसलं केंद्र आहे आणि मॅडमने डिटेलिंग्सचं दिलेलंच आहे. कोणाला हवं असेल मॅडमचा नंबर आम्ही देऊ, तुम्ही त्याच्या पुढे तिथे जाऊन चौकशी करू शकता. मी स्वप्नील उमासे सरांना विनंती करते की आत्ता सध्या म्हणजे आत्ता नुकतेच उपस्थित झालेल्या ज्या मॅमचं पहिले तुळशीचं रोप देऊन स्वागत करावं.
गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज 26 जानेवारी आणि इव्हनिंगचा टाईम आहे. सकाळी आपण भागशाळा मैदानमध्ये एक मेडिटेशनचा सेशन केला. तर आपण इकडे लाल मैदानमध्ये आलो आहोत. माझं नाव गगन शिंदे, मी को फाउंडर आहे GGUS फाउंडेशनचा. आणि आता आपण इकडे लाल मैदानमध्ये आलो. इकडे 4 NGOजनी मिळून हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे. त्यात आपल्यासोबत आहे एकनित्य फाउंडेशनचे फाउंडर सौरभ जोशी, सुदर्शन दुधाने, प्रेसिडेंट ऑफ शिवशौर्या फाउंडेशन, वाइस प्रेसिडेंट स्वप्नील सर फ्रॉम शिवशौर्या फाउंडेशन अँड फ्रॉम निर्मल यूथ फाउंडेशन साईनाथ छित्रे. तर आता आपण ह्यांच्याशी बोलणार आहोत. हे 2 शब्द बोलतील आपल्याला की आपण हा इव्हेंट कशा प्रकारे एक्झिक्यूट करणार आहे, तर ते आपल्याला सांगतील. एकनित्यजी. येस, तर आपण आजचा इव्हेंट बऱ्याच माइंडफुलनेसनी पार करायचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण याच्यामध्ये योगा आणि मेडिटेशन याचे काही पार्ट्स घेणार आहोत. सो दिस विल बी अ बिट अपडेटेड सेशन्स ज्याच्याने सर्वांना इंटेलिजन्स आणि कॉन्सन्ट्रेशन या विषयांमध्ये हेल्प होणार. तर लेट्स सी हाऊ इट गोज अँड होप फॉर द बेस्ट. नेक्स्ट गोइंग स्वप्नील सर. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज स्वप्नील ओंबासे. आम्ही शिवशौर्य फाउंडेशनमधून आहोत, जे NGO आहे. आणि आम्ही यूथसाठी काहीतरी स्पेशल करण्यासाठी आम्ही KDMCकडे अप्रोच केला आणि आम्हाला KDMCनी अप्रुव्हल दिलं की तुम्ही चिल्ड्रन्स आणि मोठ्या माणसांसाठी स्पिरिच्युअलिटीसाठी काहीतरी करा. तर मग आम्ही एक इव्हेंट आता रेडी केला, ज्याच्यात 4 NGOज आहेत आणि त्यांना ते आम्हाला टोटली सपोर्ट करत आहेत. आम्ही इकडच्या पॉलिटिकल सपोर्ट पण भेटतो आहे आणि आम्हाला खूप चांगलं वाटतं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे क्राऊड खूप मोठा आहे. क्राऊड आम्ही कोविड-19च्या रूल्स सगळे रेग्युलेशन्स पाळून केले. प्रत्येकाचं मास्क आहे, प्रत्येकजण सॅनिटाईज्ड आहे आणि सगळे प्रिपॅरेशन्स आम्ही केली आहे. सो वी विल बी मूव्हिंग फॉरवर्ड फॉर अ गुड स्टार्ट. माझं नाव साईनाथ छित्रे आणि मी निर्मल्य फाउंडेशनमधून आहे. तर आम्ही आज 26 जॅन असल्यामुळे दोन्ही टाईममध्ये मॉर्निंग आणि इव्हनिंग हे मेडिटेशनचा इव्हेंट आज 4 फाउंडेशनने मिळून ऑर्गनाईज केला आहे. तर त्याच्यासाठी चांगल्या प्रकारे क्राऊड पण आला आहे आणि लोक पण चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात आहे. तर करूया आता. सेकंड सेशन आहे हा. सकाळचा सेशन तर खूप छान झाला. आता हा पण छान पार पाडूया. धन्यवाद. जय शिवराय. मी सुदर्शन दुधाने, शिवशौर्य फाउंडेशनचं फाउंडर प्रेसिडेंट. तर मला खूप आनंद होतो आहे की आज यंग यूथ एकत्र येऊन काहीतरी करतो आहे. एकत्र येणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही बघताय की आज आम्ही एकत्र आल्यामुळे की आम्ही कल्याण डोंबिवली दोन्ही भागात हे कार्यक्रम राबवू शकलो एवढ्यात थोड्या वेळात. आणि तुम्ही बघू शकता की अजून आमचं स्टार्टही नाही झाली आहे तरी आमच्याकडे एवढा क्राऊड आहे. आणि मी KDMCचे पण धन्यवाद करतो. आम्हाला जे देणगीदार आहेत सचिन पोटे आणि महेश गायकवाड यांचे पण खूप आभार करतो की त्यांनी आम्हाला सहकार्य केला. आणि इथल्या पब्लिकनी पण आम्हाला तेवढाच प्रतिसाद दिलेला आहे. आजूबाजूचे मंडळ पण आम्हाला तेवढाच प्रतिसाद देत आहेत. आणि सकाळी तर आम्ही रॉक केलंच आहे. आता चला आता पण आपण जोरात रॉक करून सर्वांना ती एनर्जी देणार आहोत आणि आपण देशाला प्रगतीकडे नेऊन यंग इंडिया, फिट इंडिया जो आपला मंत्र आहे फिट इंडिया, तो आम्ही कामयाब करून दाखवू. जय हिंद. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड.
करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। कृष्ण की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। तर मी लहान पोरांना काय सांगते, जास्तीत जास्त ना मोबाईलचा वापर करतात, भरपूर जण मोबाईलचा वापर करतात, कार्टून बघतात, काही ना काही बघतच असतात. पण कसं मोबाईलमध्ये सगळं चांगलं नसतं, काही वाईटही असतात. पण पालकांना मी ते सांगते, पोरांना ना मोबाईलपासून लांब ठेवा. कारण की पोरं कसं मोबाईलमध्ये जे बघतात ना तेच करतात. हल्ली जमाना कसा आहे, आता बघा पहिले पोरं कशी खेळायची एकत्र, मातीत खेळायची, सायकल खेळायची, कुठं ना कुठं खेळत असायची. पण हल्लीच्या पोरांना कसा एक इकडं मोबाईल घेऊन बसले, एक तिकडं, लहान असो मोठी सगळीकडे मी बघते. आता मला पण 2 पोरं आहेत, पण मोबाईलपासून मी लांब ठेवते. जेव्हा माझे मिस्टर घरी येतात ना, त्यांच्याकडे मोबाईल असतो तेव्हा ते 5 ते 10 मिनटं बघतील, त्याच्या व्यतिरिक्त नाही आहे ते सांगते मी. पण पोरांना लहान म्हणजे मोबाईलपासून जेवढं होईल तेवढं लांब ठेवा. द्या तुम्ही, चांगलं काही शिकेल ना असं मोबाईलमध्ये द्या. मोबाईल एवढं चांगलं नाही आहे. पोरांना अभ्यासात जास्तीत जास्त डोका लागलं पाहिजे पोरांचा. आणि हल्लीची पोरं ऐकत नाही, पण आईबाप सांगतात, ऐकतच नाही पोरं. आता काय करायचं पोरांना पण. मग सगळ्या पोरांना मी सांगते, पोरांना आणि पोरींना मोबाईलपासून जेवढं होईल तेवढं लांब राहा. शिकाल तर पुढे जाल, आणि शिकाल तर टिकाल, नाही तर वाया जाल. कोण कोण शिकणार आहे आता यातलं सांगा. अभ्यास कोण करणार आहे, कोण कोण अभ्यास करणार आहे. नुसतं डोटं नका वरती करू. खरं सांगता, मोबाईल घ्या तुम्ही, थोड्या वेळासाठी घ्या, आणि जास्त मोबाईलचा वापर करू नका. हे मी चांगल्यासाठी सांगते. माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी चांगलं प्रोत्साहन देते. काही जेंट्स माणसांसाठी, काही लेडीज माणसांसाठी, पोरांसाठी, पोरींसाठी जेवढं होईल माझ्या परीने मी करते. माझ्या डोक्यात जे चांगलं येतं ना ते व्हिडिओद्वारे मी सांगते. पटत असेल तर ऐका, मी चुकीचं काही बोललं असेल तर सॉरी पण बोलते, माफ करा मला. जय अग्री जय कोहली. Yes. Okay, so thank you so much. I'll ask Saurabh sir to carry forward again. गगन सर, मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही स्वतःची ही माहिती देऊन पुढील कार्यक्रम स्टार्ट करावा. ओव्हर टू गगन सर. गिव्ह अ बिग क्लॅप टू सर. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सुदर्शन सर. तर जास्त वेळ नाही घेणार आणि कार्यक्रम संपवायचा आहे. खूप लेट होतो आपल्याला, मला माहिती आहे. पण आज जी मी इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे ती सगळ्यांनी एकदम लक्षपूर्वक ऐकावी. कारण ही जी माहिती जर तुम्ही तुमच्या आयुष्यात अप्लाय करायला लागाल
तर तुमच्यासाठी खूपच चांगलं होईल. आर्थिक परिस्थिती सुधरेल, मानसिक परिस्थिती सुधरेल, परत तुमची आध्यात्मिक परिस्थिती, सगळ्या गोष्टी तुमचे सुधारायला लागतील. ही जी माहिती आहे ही काही नवीन माहिती नाही की मी स्वतःहून बनवलेली आहे. ही फक्त आपला जो मन आहे, ज्याला अवचेतन मन बोलतात, इंग्लिशमध्ये ज्याला सबकॉन्शियस माइंड बोलतात. तर आता मी इझिली, सगळ्यांनी लक्ष इकडे असू द्या, लक्ष इकडे, आणि नीट तुम्ही ऐका, कारण ही माहिती तुमच्यासाठीच आहे. ही आम्ही आमच्या लाईफमध्ये ही माहिती यूज करतोय आणि आम्ही आज खूप चांगली प्रगती आमची चालू आहे. तर आमची अशी इच्छा आहे की तुम्ही पण ह्या माहितीचा लाभ घ्यावा आणि तुमची पण प्रगती व्हावी. तर सर्वात पहिले जे मन असतं आपलं, या मनाबद्दल मी तुम्हाला काय सांगणार आहे. तर 2 टाईपचे मन असतात. कोणाला माहिती आहे का? एक असतो, एक छोटा मन असतो आपला, ज्याला कॉन्शियस माइंड बोलतात, आणि दुसरा जो असतो तो सबकॉन्शियस माइंड असतो. आता जो हा अवचेतन मन किंवा सबकॉन्शियस माइंड ज्याला बोलतात, तो एवढा पॉवरफुल असतो की जर तुम्ही त्याला नीट ट्रेन केलं तर तुम्ही करोडो रुपये, परत जे गोष्टी पाहिजे, कार बोला, बंगले बोला, हे सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात आणू शकता. हाच फरक आहे की जे लोक खूप सक्सेसफुल होतात, खूप पैसे कमवतात, त्यांना त्यांच्या अवचेतन मन, जे सबकॉन्शियस माइंड आहे, त्याला ट्रेन कसं करायचं असतं ते माहिती असतं. आता सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करण्यासाठी तुम्हाला सबकॉन्शियस माइंड कशा प्रकारे काम करतो ते समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. सबकॉन्शियस माइंडचे काही फीचर्स आहेत जे अवचेतन मन आपल्या असतात. सगळ्यांचं लक्ष आहे का? थँक्यू. तर लक्ष असू द्या की सबकॉन्शियस माइंड आहे ना, आपला जो मन असतो, आपला अवचेतन मन असतो. कॅमेरा सगळ्यांनी बघितलाय कसा असतो? कॅमेरा माहिती आहे सगळ्यांना? तर आपला जो अवचेतन मन, जो सबकॉन्शियस माइंड असतो, तो एका कॅमेऱ्यासारखा काम करत असतो. समजलं? कॅमेरा आठवतं सगळ्यांना? कॅमेरा बघितला सगळ्यांनी, राईट? कॅमेरा चालू करण्यासाठी तुम्हाला बटन दाबावं लागतं, राईट? हो. आणि पण हा जो माइंड असतो, सबकॉन्शियस माइंड असतो, तो 24 तास चालूच असतो. 24 तास एका कॅमेऱ्यासारखा तो कंटिन्युअस. तुम्ही झोपताना, तुम्ही कोणाशी बोलताना, तुम्ही आंघोळ करताना, साफसफाई करताना, तुम्ही जे काही करत असता, तो सबकॉन्शियस माइंड, जो अवचेतन मन असतो, तो कंटिन्युअस चालू असतो. आणि एका कॅमेऱ्यासारखा तो कंटिन्युअसली तुमच्या आजूबाजूला जे काही होत असतं ते तो तुमच्या डोक्यात टाकत असतो. आता त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जी माहिती जाते, ती जशा प्रकारे ती माहिती असते तशा प्रकारे तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी यायला लागतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही TV मध्ये काही भांडणं बघता, नवरा नवरीची भांडणं बघता किंवा आईबापाची भांडणं बघता, तर ती भांडणं तुमच्या मेंदूत, माइंडमध्ये जातात आणि तसा सबकॉन्शियस माइंड तुमच्या माइंडमध्ये ते भांडणं आणायला लागतो. आपल्या आयुष्यात खूप साऱ्या वाईट गोष्टी होतात. मग आपण विचार करतो की हे वाईट गोष्टी का होतात आपल्यासोबत. तर ते वाईट गोष्टी रिझल्ट असतात की आपण आपले जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत, डोळे, कान, नाक वगैरे, ह्या सेन्सरी ऑर्गन्समधनं जी माहिती, सगळ्यांचं लक्ष आहे का? जी माहिती आपण सबकॉन्शियस माइंडमध्ये टाकतो, जी आपली माहिती आपल्या मेंदूमध्ये टाकतो, आपल्या सेन्सरी ऑर्गन्समधनं, डोळ्यांमधनं, कानांमधनं, परत एव्हरीथिंग, तर ती माहिती आपल्या मेंदूमध्ये जाते. आता ती माहिती जर वाईट असेल तर आपल्या लाईफमध्ये वाईट गोष्टी याव्या लागतात. आता कोरोनाचंच मी तुम्हाला उदाहरण देतो. कोरोनासारखे खूप सारे आजार आपल्या भारतात, पूर्ण जगात येऊन गेले आणि त्याच्यापेक्षा भयंकर आजार होते. पण कोरोनामुळे आपल्याला सर्वात जास्त नुकसान का झालं? कारण कोरोनाबद्दलची जी माहिती आपल्या डोक्यात गेली ती खूपच घाबरवणारी होती. आपण टीव्हीवर बघू कोरोना, इकडे बघू कोरोना, इकडे बघू. टेक्नॉलॉजीमुळे कोरोनाबद्दल, जो कोरोना छोटा उंदीरासारखा होता, तो आपल्याला एकदम भयंकर दिसायला लागला. मग ती माहिती आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेली आणि असे केसेस अजून वाढत गेले. मग आता ह्याला थांबवायचं कसं? तर आता सर्वात मेन गोष्ट आहे की मंत्र, ज्याला आपण बोलतो, चांगल्या गोष्टी. आपल्याला लक्ष द्यायचंय आपल्या डोक्यामध्ये काही विचार चालू आहेत. आता फॉर एक्झाम्पल, तुम्हाला फार दुःख होतंय, तर तुम्हाला कंटिन्युअसली बोलायला लागायचं की मी सुखी आहे, मी चांगली आहे.
फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला ताप आला आणि भीती वाटते की अरे बापरे कोरोना कोरोना, तर मग तुम्हाला कंटिन्युअसली तुमच्या मनात ते विचार टाकायला सुरुवात करायची की बाबा मी खूप चांगली आहे, मी खूप बरा आहे, मी एकदम स्वस्थ आहे. जसं तुम्ही तुमच्या मनाला सांगता, जसं तुम्ही तुमच्या इकडे लक्ष इकडे असू द्या, इकडचे पोरं बघत नाहीयेत, लक्ष आहे सगळ्यांचं. थँक्यू 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 थँक्यू. तर जी माहिती तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंड किंवा मनामध्ये टाकता तसं तुमच्या लाईफमध्ये होत राहतं. तर आता सेम गोष्ट, जर तुम्हाला अपार पैसा पाहिजे, जर तुम्हाला 1 करोड रुपये पाहिजे, 10 करोड रुपये पाहिजे, तर तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये ते गोष्टी टाकाव्या लागतील की मी 10 करोड कमवू शकतो, किंवा मी 1 करोड कमवू शकतो, किंवा मी हे सगळं माझ्या आयुष्यात आणू शकतो. असं आपलं सबकॉन्शियस माइंड काम करतं. आणि खूप वेळ झाला आहे, सगळ्यांना फार उशीर होतोय, तर मी माझा हा जो सेशन आहे थांबवतो. आणि पण कंटिन्यू राहणार आहे. आम्ही यूट्यूब चॅनलवरती सबकॉन्शियस माइंड, लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणचे कायदे, हे सगळे व्हिडिओज वगैरे चांगले चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज टाकत असतो. तर तुम्ही याचा लाभ घ्या. आमच्या चॅनलचं नाव अस नाव आहे, USNOW. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्ही आज घरी जाल तर यूट्यूबवरती एक डॉक्युमेंटरी आहे द सिक्रेट म्हणून. यूट्यूबवरती द सिक्रेट एक डॉक्युमेंटरी आहे, ती सर्वांनी बघा. मी गॅरंटी देतो की तुमची लाईफ चेंज होईल. माझी पण लाईफ ती मूवी, ती डॉक्युमेंटरी, ती बघून, तो व्हिडिओ, ती माझी लाईफ चेंज झाली आहे आणि तुमची पण लाईफ चेंज होईल. तर घरी गेल्यानंतर नक्की ती डॉक्युमेंटरी बघा. आणि हे बोलून मी माझे जे सेशन आहे तो थांबवतो. पुढच्या सेशनमध्ये आपण अजून डीपली सबकॉन्शियस माइंडला कसं रिप्रोग्राम करायचं, कसे त्याच्यात चांगले विचार टाकायचे याच्याबद्दल बोलू. ठीक आहे, आजच्यासाठी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लक्ष आहे ना सगळ्यांचं? बोर होत आहे का कोणाला? नाही होते ना? नाही होते. आता फॉर एक्झाम्पल तुला काय व्हायचं लाईफमध्ये? आपण आता लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल मी तुम्हाला थोडंफार सांगतो की हा लॉ ऑफ अट्रॅक्शन, आपण जे संसार बघतो आपल्या आजूबाजूला, हा एक संसारचा एक खूपच इफेक्टिव्ह कायदा आहे. त्याला आकर्षणचा पण कायदा बोलतात, त्याला इंग्लिशमधून लॉ ऑफ अट्रॅक्शन बोलतात. ती जी डॉक्युमेंटरी मी तुम्हाला सांगतोय द सिक्रेट, ती आज तुम्ही घरी जाऊन बघा, यूट्यूबवरती फ्री अवेलेबल आहे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे? तर आपल्या आयुष्यात चूक, वाईट, चांगल्या वाईट जे गोष्टी घडत असतात ते आपण स्वतः आपल्या लाईफमध्ये आकर्षित करत असतो. कळतंय का मी काय बोलतोय? काय बोलतो मी? काय बोलतो? कोणी सांगू शकेल का? हो बोलतातच, फक्त येस बोलतात, पण कोणी काय सांगत नाही. बट ठीक आहे, परत एकदा मी रिपीट करतो. आकर्षणचा कायदा आहे तो निसर्गाचा सर्वात स्ट्रॉंग कायदा आहे. हा जर आकर्षणचा कायदा तुम्हाला समजला तर तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता. इथे पॅरेंट्स बसलेले आहेत. हा जो आकर्षणचा कायदा तुम्ही समजला आणि तुमच्या पोरांना तुम्ही जर तो समजू शकाल तर तुमचा पोरगा आयुष्यात काहीही करू शकतो. काही म्हणजे तो प्रधानमंत्री पण बनू शकतो, एवढी त्या आकर्षणच्या कायद्यामध्ये पॉवर आहे. तर तो आकर्षणचा कायदा असा आहे की आपल्या लाईफमध्ये, आपल्या आयुष्यात जे काही होत असतं ते सगळं आपण स्वतः आपल्याजवळ आकर्षित करत असतो. फॉर एक्झाम्पल, भांडणं बोला, किंवा चांगला जॉब बोला, किंवा चांगले पैसे न बोला, हे सगळं आपण स्वतः न कळत करत असतो. म्हणजे विचार करा की जर हा आकर्षणचा कायदा आपल्याला समजला तर आपण कळत मुद्दामून किती काय काय गोष्टी अशा करू शकू की ज्याच्याने आपल्याला खूप अपार फायदा होईल. तर हा आहे आकर्षणचा कायदा. समजलाय का सगळ्यांना? समजलंय? झोपले का सगळे की जागेत? समजलं हो की नाही? जोरात बोलात मग. थँक्यू. तर आता प्रत्येकाची काही इच्छा असतात. मला लाईफमध्ये हे करायचं, तर तुला काय बनायचं लाईफमध्ये? आर्मी मॅन. नाव काय तुझं? तर हा इकडे अभिषेक आपल्याकडे छोटासा एक नौजवान आहे, युवा एकदम. तर तो बोलतोय की त्याला आर्मी मॅन बनायचं. आता ही त्याची झाली इच्छा, फर्स्ट थिंग. तर इच्छामध्ये जर तो ॲक्शन टाकणार तर ते त्याच्या लाईफमध्ये तो आर्मी मॅन बनू शकणार. आता ह्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तो किती वेळा हे टाकतो
ते डिपेंड करतं की ते किती लवकर त्याच्या आयुष्यात येणार. आता असं प्रत्येकाचे असे आयुष्यात काय काय स्वप्न असतील, ठीक आहे. तर आता आपण एक व्हिज्युअलायझेशन एक्सरसाइज चालू करूया. डोळे बंद कराल सगळेजण, डोळे बंद. प्राणायाम शिकवलं एकनित्य गुरुजींनी, तर तसं तुम्ही डोळे बंद करून तुमच्या आयुष्यात करा. सगळ्यांनी डोळे बंद करू शकता. तुमच्या आयुष्यात तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती स्टार्ट करा इमॅजिन करायला. जे काही तुम्हाला हवं आहे, जे काही डोळे बंद करा, सगळ्यांनी डोळे बंद करा आणि स्टार्ट करा व्हिज्युअलाइज करायला की जे तुम्हाला हवं आहे आयुष्यात ते ऑलरेडी तुमच्याकडे आलंय. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, मला 1 करोड रुपये हवे आहेत. तर डोळे बंद करून तुम्हाला असा विचार करायचा की तुमच्या आयुष्यात 1 करोड रुपये आलेत. तुम्हाला कसं वाटतंय, कसं फील होतंय, ट्राय करा. ते व्हिज्युअलाइज करायला ट्राय करा. तुम्ही काय काय कराल असं जे तुमचे स्वप्न आहेत. आणि ब्रीदिंगवरती फोकस चालू असू द्या, ब्रीदिंगवरती ध्यान द्या. आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला फ्युचरमध्ये किंवा काय पाहिजे, जे तुमचे सर्वात मोठे स्वप्न आहे ते डोळे बंद करून विचार करा की ते घडतायत, रियालिटीमध्ये घडतायत. आपलं मन आहे ना, मन आपल्या आयुष्यात जे होतं ते आपलं मनच आपल्याला आणून देतं. आणि जर तुम्ही तुमच्या मनात टाकलं, तुमचे जे स्वप्न आहेत ते होत आहेत सायमल्टेनियसली, जे तुम्ही तुमच्या मनात टाकायला चालू केलं तर डेफिनेटली लवकरात लवकर ते सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येत राहतात. तर डोळे बंद करून सगळे फक्त विचार करा की तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे, की काय गोष्ट आहे जी तुम्हाला आनंद देऊ शकतो, एकदम अपार आनंद देऊ शकतो. व्हिज्युअलाइज करा, इमॅजिन करा, फोकस करा त्या गोष्टीवरती की कशी ती गोष्ट तुम्ही आल्यावरती काय करणार, काय होणार, तुम्ही लोकांना कसं सांगणार, काय लोकांसोबत कसं बोलणार. व्हिज्युअलाइज करा डोळे बंद करून. फक्त ती गोष्ट तुम्हाला जी पाहिजे ती फक्त तुम्ही इमॅजिन करा की तुम्हाला भेटती ऑलरेडी. श्वासेकडे लक्ष असू द्या हे करता करता आणि जस्ट इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा की ती गोष्ट तुम्हाला भेटतीये. तर आजचा दिवस संपलेला आहे. 9:09 झालेले आहेत. 26 जानेवारी आपला 73rd रिपब्लिक डे आज संपलेला आणि खूप चांगला दिवस गेला. आज आम्ही 2 मेडिटेशनचे सेशन्स केले. पहिला गेला बागशाळा मैदानवरती, तो पण एकदम पॉवर गेला. आणि जो संध्याकाळचा सेशन होता तो तर अजून पॉवर गेला. त्यात 150च्या वरती मेडिटेटर्स होते ओव्हरऑल आणि खूप मजा आली. तर आता आपण जरा सुदर्शन सरांकडून ऐकूया की त्यांचा अनुभव आजचा कसा होता. थँक्यू सर. आय वॉज व्हेरी हॅपी टू जो आम्ही विचार केलेला की आज आम्हाला असा क्राऊड भेटेल, पण त्या पलीकडे आम्हाला आज प्रतिसाद भेटला आहे. आम्ही अपेक्षा केलेली आम्हाला 150 लोक येतील पार्टिसिपेट म्हणून, पण आज ओव्हरऑल कल्याण डोंबिवली मिळून आम्ही 250हून जास्त लोकांना इथे हा लाभ देऊ शकलो. त्याबद्दल मी आमच्या प्रत्येक फाउंडेशन, 4ही फाउंडेशनला, जिगस फाउंडेशन, निर्मल्य फाउंडेशन, एकनित्य फाउंडेशन आणि शिवशौर्य फाउंडेशनचे माझी सर्व टीम, जसं मी सांगितलं की हे एकाने शक्य नाही आहे हे सर्व कार्य राबवणं आणि ह्याच्यासाठी एक प्रोफेशनल टीम पाहिजे. आणि आम्ही खूप लकी आहोत की आमच्याकडे ती टीम आहे आणि आज ती टीम आमच्यासोबत आहे. स्वप्नील अंबासे सर, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ शिवशौर्य फाउंडेशन, एकनित्य फाउंडेशनचे प्रेसिडेंट सौरभ सर, जिगस फाउंडेशनचे प्रेसिडेंट गगन सर, मेंबर ऑफ शिवशौर्य फाउंडेशन ग्रंथाली कराडकर आणि आमचे सेक्रेटरी जय जाधव ही आपल्या देखील उपस्थित आहे. आणि आय वॉज व्हेरी हॅपी की इथली जनरल पब्लिकनी पण आम्हाला तेवढा सहकार्य केला. इथले नागरिक खरंच आपण बोलता येईल की सर सपोर्टिव्ह आहेत आणि सुजलाम सुफलाम हा देश आता लवकरच होत आहे आणि वी ऑल आर ग्रोईंग, वी कॅन से. अँड ॲज अ यंग यूथ आय विल गिव्ह अ मेसेज दॅट वी हॅव टू बी ऑलवेज अ लर्नर. आणि आम्ही पण यातून शिकलो आहे आणि आम्ही हेच शिकलो आहे की आम्ही कधी न थांबता असंच पुढे कार्यक्रम करत राहू. थोडं ना थोडं कुठेतरी आम्ही आमचं सोशल वर्कला सहकार्य करतच राहू. आय विल थँक अगेन KDMC, नेहरू युवा केंद्र फॉर सपोर्टिंग अस, की बिलिव्हिंग अस दॅट येस वी कॅन डू दिस. आणि आज त्यांच्या मदतीनेच हे कार्यक्रम सक्सेसफुल झालं. हे बोलून मी परत एकदा गगन सरांना हँडओव्हर करणार आहे माईक. थँक्यू.
थँक्यू सुदर्शन सर. तर आपण सुदर्शन सरांचा अनुभव आज बघितला, त्यांना काय वाटलं आजच्या इव्हेंटबद्दल. तर आता आपण स्वप्नील सरांकडे जाऊ, त्यांच्याशी 2 शब्द बोलू. स्वप्नील सर प्लीज. आज आम्ही जो कार्यक्रम केला तर त्यामध्ये 2 नगरसेवक होते ज्यांनी आम्हाला पूर्ण सपोर्ट केला आणि सपोर्ट म्हणजे हा पब्लिकली सपोर्ट आम्हाला खूप जास्त भेटला. जो आम्हाला 150चा होता तर तो 200-250पर्यंत गेला आणि तोही कोविडचे रूल्स पाळून. तर त्यामुळे आम्ही धन्यवाद मानतो पब्लिकची की जी आम्हाला सपोर्ट केला त्यांनी. हे आमचा विश्वास त्यांचा विश्वास आमच्यावर होता, तर त्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत. धन्यवाद. दोन्ही इव्हेंट, दोन्ही मेडिटेशनचे सेशन्स, आमचा जो होता मेडिटेशन विथ आवर नेशन, तो खूपच चांगला गेला. आम्हाला खूप मजा आली आणि असेच आम्ही इव्हेंट पुढे करत असणार आणि करत राहणार आणि ज्याचा लाभ तुम्हाला होईल. आणि ह्या सगळ्याचे जे एक्सक्लुझिव्ह कव्हरेज आणि व्हिडिओज आहेत ते आम्ही आमच्या अस नाव यूट्यूब चॅनलवरती पोस्ट करणार आहे. तर कृपया करून त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक जरूर करा. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.